सकाळी अंगणात प्रतापराव पेपर वाचत बसलेले असतात. नीता त्यांना चहा देते आणि घरात येऊन तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो ते काका कधी जाणार आहे त्यांच्या मुलाकडे? इथे आपल्याकडे आणखी किती दिवस राहणार आहेत? असे नीता तिच्या नवऱ्याला रामला म्हणाली. यावर राम म्हणाला, अगं जातील ना, एवढी काय घाई करतेस? अगं ते माझ्या बाबांचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांना शहरात राहायला आवडत नाही, म्हणून ते आपल्याकडे राहतात. नीता म्हणाली, अरे खड्ड्यात जाऊ दे ते काका आणि तुझे वडील. आता यापुढे मला ह्या दोघांची सेवा करायला अजिबात जमणार नाही. मी लग्न केले होते फक्त तुमचे वडील होते, पण आता इथे तर तुमचे काकाही आहेत. त्यामुळे मला 2-2 म्हाताऱ्यांची सेवा करावी लागत आहे आणि त्यांचं सर्व काही पाहावं लागत आहे. तुमचे वडील काही कमी होते म्हणून आता तुमचे काकासुद्धा इथेच आले आहेत राहायला. त्यांना मुलं बाळे नसती तर ती गोष्ट वेगळी असती, पण त्यांना मुलगा मुलगी आहेत, त्यांना त्यांच्याकडे जायला काय होतंय? मी त्यांना खाऊ पिऊ घालण्याचा ठेका घेतला आहे का? हे बघा, तुमच्यावर आणि बापावर त्यांचे उपकार असतील, माझ्यावर नाही. उगाच भरत बिनून फिरत असतात. मी उगी त्यांच्या वयाचा विचार करून गप्प आहे, नाहीतर मी कधीच त्यांना हाताला धरून घराबाहेर काढले असते. लवकरात लवकर तुमच्या चुलत्याला इथून जायला सांगा, नाहीतर मी मुलांना घेऊन माझ्या माहेरी जाईन. तेव्हा राम म्हणाला, हा अगं खरंच काकांचे माझ्या बाबांवर खूप उपकार आहेत. काका कामावर होते तेव्हा आम्हालासुद्धा पैसे पाठवायचे. एवढेच काय, पण काकांनी त्यांची जमीन कमी पैशामध्ये आम्हाला दिली. नीता म्हणाली, मग जमीन देऊन काय उपकार केले का? आणि तसे जमीन दिली म्हणून मी त्यांची बुटाठेव का करायची? हे बघा, मला ते काही ठाऊक नाही. त्यांना त्यांच्या मुलांकडे पाठवून द्या, नाहीतर मी आत्ताच तुम्हाला सांगितले आहे, ते इथे राहिले तर मी माझ्या माहेरी कायमची निघून जाईन. असं बोलून नीता स्वयंपाकखोलीत निघून गेली. राम मनात म्हणाला, आता मात्र बाबांशी बोललंच पाहिजे, नाहीतर नीता बोलल्याप्रमाणे माहेरी निघून जाईल. राम त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्यांनी पाहिले की त्याचे वडील माधवराव तिथेच उभे होते. तो काही बोलणार तितक्यात त्याचे बाबा म्हणाले, बाळा, मी सर्व काही ऐकलं आहे. ते तुला काही बोलायची गरज नाही. तुम्हाला माझा भाऊ या घरात नको आहे हे मला समजले. वाईट एवढंच वाटते की यापुढे माझ्या मोठ्या भावाची सेवा करता येणार नाही मला. ते पुढे म्हणाले, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्यावरचा भार हलका करेल. एवढं बोलून ते उदास मनाने तिथून निघून गेले. खूप विचार केल्यानंतर माधवरावांनी आपल्या पुतणीला रेवतीला फोन लावला. ते म्हणाले, रेवती बेटा, तुझ्या बाबांची तब्येत आता ठीक नसते. तू इकडे येशील का? आणि जर शक्य झाले तर त्यांना सोबत घेऊन जा. आता माझेही वय झाले आहे. बाळा, आता घरदार तुझे दादा बहिणी सांभाळतात. तुझी काकू गेल्यापासून या घरामध्ये माझं काहीही चालत नाही. मी तुला काय बोलते हे तर तुला समजतच असेल. आता दादाची सेवा करणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. त्यामुळे आता तू तुझी जबाबदारी सांभाळ आणि मला माफ कर. तेव्हा रेवती म्हणाली, काका, असे काय झाले की तुम्ही बाबांना तिथून घेऊन जाण्यास सांगत आहात? तुम्हाला ठाऊक आहे, बाबांना गावी राहायला आवडते. आई गेल्यानंतर बाबांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. पण हेही खरे आहे की तिथेच बाजूला बाबांचं घर असताना ते तुमच्याकडे राहतात. कारण तेव्हा तुम्हीच बाबांना म्हणाला होतात की दादा, तू एकटा राहू नकोस. आणि त्यांची शेती, जमीन, घर हे सर्व काही तुम्ही तर आजपर्यंत पाहत होतात. मी आणि अमित दादांनी कधीच या गोष्टीत हस्तक्षेप केला नाही. मग काका, असं काय झालं? पण तेव्हा माधवराव काहीच बोलले नाहीत. तेव्हा रेवतीने समजून घेतले. रेवतीचे वडील प्रतापराव आणि माधवराव दोघे सख्खे भाऊ आहेत. प्रतापराव आणि माधवराव दोघेही सख्खे भाऊ आहेत. प्रतापराव शहरात नोकरी करत होते आणि त्यांच्या मुलाचे आणि मुलीच्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला काही दिवसानंतर. तेव्हा ते मुलाजवळ न राहता आपल्या गावच्या घरी येऊन राहायला लागले. तिथे त्यांची प्रॉपर्टी होती. त्यामुळे प्रतापरावांच्या खाण्यापिण्याची काळजी तिचे काका आणि त्यांच्या कुटुंबातील लोक घेत होते. म्हणून रेवती आणि अमित दोघेही निश्चिंत होते. माधवराव स्वतःची शेती बघत आपल्या मोठ्या भावाची शेती देखील सांभाळत होते. माधवराव त्यांची खूप काळजी घेत होते. म्हणून प्रतापरावांनी 6 महिन्यांपूर्वीच आपल्या हिस्स्याची शेतजमीन देखील माधवरावांच्या नावावर कमी पैशामध्ये केली होती. रेवतीचा भाऊ अमित एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीवर होता, तर रेवतीचा नवरा एक नामवंत डॉक्टर होता. अमितची बायको स्नेहल एका श्रीमंत कुटुंबातली मुलगी होती, जी स्वतःच्याच दुनियेत व्यस्त असायची. तिला फक्त शॉपिंग करणं, पार्लरला जाणं, किटी पार्टीला जाणं आणि ऐशोआरामात जगणं एवढंच तिला माहीत होतं. या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील लोकांशी काही देणं घेणं नव्हतं तिला. असो, 1 तासानंतर रेवतीला अमितला फोन केला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा अमित म्हणाला,
हे बघ रेवती, आता तर मला अजिबात वेळ नाही. रेवती म्हणाली, तुला आपल्या बाबांसाठी वेळ काढावाच लागेल आणि आपल्याला उद्या सकाळीच इथून निघावं लागेल, कारण काकांनी खूप रिक्वेस्ट करून सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना भेटायला आणि जमल्यास त्यांना घेऊन जा. अमित म्हणाला, ठीक आहे मी येईन, पण तिथे अजिबात राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे बहीण भाऊ वडिलांना भेटण्यासाठी गावी जायला निघाले. वाटेत अमितचे बारीक झालेलं तोंड पाहून रेवती म्हणाली, दादा काळजी करू नकोस, आपण बाबांना घेऊन जाऊ आणि हेमंत आणि किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू, ते ठीक होतील. तेव्हा अमित चिडून म्हणाला, मी म्हणतो गावी सर्व काही व्यवस्थित चालले होते, मग काका बाबांना घेऊन जा असे अचानक का म्हणाले? असे काय झाले म्हणून बाबा त्यांना जड झाले? जर आणखी काही वर्ष त्यांनी बाबांची काळजी घेतली असती तर त्यांचं काय बिघडलं असतं? रेवती, अगं आपण काकांना आपली जमीन किती कमी पैशांमध्ये विकली आहे ठाऊक आहे ना तुला? मला वाटलं शेतजमीन कमी पैशात विकली म्हणून ते लोक बाबांची काळजी घेतील. म्हणजे आता त्यांचे सर्व काही भागले म्हणून मोठा भाऊ नकोसं वाटतोय का? रेवती म्हणाली, आता या गोष्टी बोलून काही फायदे होणार नाही. फायदा होणार आहे का काही आणखी? अमित दादा, मला तर असे वाटते की काकांची काहीतरी मजबुरी असेल, नाहीतर ते असे बाबांना घेऊन जा असे म्हणलेच नसते, तेही बाबा आजारी असताना. अरे मला असे वाटते की बहुतेक बाबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना आपल्या मुलांसोबत राहण्याची इच्छा असेल. तेव्हा अमित लगेच म्हणाला, रेवाताई तुला बोलायला खूप सोपे आहे, पण माझ्यासाठी ते केवढेच कठीण आहे. भाऊजी डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. हे बघ मी आत्ताच सांगतो, जर बाबांना शहरात घेऊन जाण्याची वेळ आली तर तेव्हा तू बाबांकडनं स्वतःकडेच ठेवून घे. तुला तर तुझ्या वहिनीचा स्वभाव ठाऊकच आहे ना. तिने तर मला आधीच सांगितले आहे की बाबा आजारी असतील तर त्यांना आपल्याकडे घेऊन येऊ नको. आणि तसेही माझ्या 3 खोल्यांच्या घरामध्ये मी बाबांना कुठे ठेवणार आहे? रेवतीला अमितच्या बोलण्याचं नवल वाटत होते. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तो पुढे म्हणत होता, तसे बाबांना जेवढे पैसे माझ्यावर खर्च केले आहेत तेवढेच तुझ्यावरही केले आहेत. तेव्हा रेवती हसून म्हणाली, दादा तू एक विसरत आहेस. जेव्हा बाबाचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे आपल्या दोघांमध्ये अर्धे अर्धे वाटले होते. तेव्हा तर तू आनंदाने म्हणाला होतास की बाबा तुम्हाला मी कधीच काही त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला काही त्रास झाला तर मला नक्की सांगा. आणि तू मग मागे एकदा मला हेही म्हणाला होतास की रेखाताई, आता मला थोडा पैशांचा प्रॉब्लेम आहे, या छोट्याशा घरामध्ये राहणं मुश्किल होत आहे. तेव्हा मी तुला माझ्या हिश्श्याचे पैसे दिले होते आणि तेव्हा मी तुला विचारलं, तरी का तुला एवढी नोकरी चांगली असताना तुला पैशांचा कसला प्रॉब्लेम आहे? हे लक्षात आहे की विसरलास तू? बहिणीचे बोलणे ऐकून अमितने रागाने त्याचे तोंड फिरवले. तेव्हा रेवती म्हणाली, दादा तू तुझ्या जबाबदारीपासून असे तोंड फिरवू शकत नाहीस. अरे मी तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी गावाकडे बाबांना भेटायला जाते, पण तू तर एकदा फोन करून तरी बाबांची चौकशी केलीस का? आणि दादा तू अजिबात काळजी करू नकोस. जर अशी परिस्थिती आली तर मी बाबांना माझ्यासोबत ठेवेन. यावर अमित काहीही बोलणार नाही, पण रेवती मनातल्या मनात विचार करते, माझा नवरा एवढा मोठा डॉक्टर आहे, तो इतर लोकांवर इलाज करतो, मग माझ्या वृद्ध सासऱ्याला आश्रय देऊ शकत नाही का? काही वेळाने प्रवास संपला आणि ते गावी पोहोचले. रेवतीने आपल्या काकांना वाकून नमस्कार केला. ती आपल्या विनायक दादा आणि सुनीता वहिनींना मिळाली. पण अमित मात्र पाहुण्यासारखा हाताची घडी घालून उभा होता. आपल्या वडिलांना प्रतापरावांना पाहून रेवतीचे डोळे भरून आले. धडधाकट प्रतापराव आता अगदी बारीक झाले होते. ती आपल्या बाबांच्या गळ्यात पडून म्हणाली, बाबा 6 महिन्यामध्ये असे काय झाले? तुमची एवढी तब्येत खराब कशी झाली? मी काही दिवसांपूर्वी आले तेव्हा तुम्ही बरे होतात आणि तब्येत बिघडली तेव्हाच मला फोन करायचा ना, मी आली असती. तेव्हा तिचे बाबा थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा आता माझं वय झालं, म्हणजे आता वरचेवर तब्येत अशीच होणार आणि तुम्हालाही आपला आपापला संसार आहेच की, आणि मला यापुढे कोणावरही भार होऊन जगायचं नाही आहे. आणि आता मला असे वाटते की बहुतेक मी इथल्यांसाठी सुद्धा भार होऊन राहिलो आहे. माधवराव काहीही बोलले नाहीत. ते आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत होते. तेव्हा रेवती म्हणाली, बाबा तसे काही नाही. काका दादा वहिनी देखील तुमची खूप काळजी घेतली, पण बाबा आता मी तुम्हाला न्यायला आली आहे. तुमचा जावई डॉक्टर आहे ना, तेव्हा ते तुमच्यावर उपचार करतील. तेव्हा तिचे बाबा ठीक आहे म्हणाले. अमितने मात्र वडिलांची काही विचारपूस केली नाही. तो गप्प तसाच उभा होता. त्याच दिवशी संध्याकाळी रेवती वडिलांना घेऊन परत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती आपल्या नवऱ्याला हेमंतला म्हणाली, बाबांची तब्येत खूप खराब होती म्हणून काकांनी मला फोन केला होता. तुम्ही इथे नव्हतात. मी तुम्हाला फोन लावला तेव्हा तुम्ही उचलला नाही, त्यामुळे मी गावी जाऊन बाबांना इथे घेऊन आली. तेव्हा हेमंत रागाने म्हणाला, फोन उचलला नाही म्हणजे? मी कामात होतो.
आणि पुन्हा का लावला नाहीस मला फोन? रेवती म्हणाली, लावला होता पण लागला नाही. बरं, याचा अर्थ म्हणजे तुला मला विचारावं हे गरजेचं वाटलं नाही. असो. मी एवढे मोठं घर स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी बनवलं आहे. इतर कोणासाठी मी वृद्धाश्रम खोललेलं नाही. आणि तुझ्या वडिलांची जबाबदारी तुझ्या भावावर आहे. जेव्हा पैसे घ्यायची वेळ आली तेव्हा तुझ्या भावाने नाटक करून तुझ्याकडून सर्व पैसे घेतले होते. आणि तू सुद्धा दानवीर कर्णाप्रमाणे त्याला पैसे सगळे देऊन टाकले होतेस. तू पैसे कमावून आणत नाहीस. मग तू कोणत्या अधिकाराने तुझ्या वडिलांना इथे माझ्या घरी घेऊन आलीस? मी पैसे कमवतो तेही माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी, कुणालाही दान देण्यासाठी नाही. नवऱ्याचे हे असे विचित्र रूप पाहून रेवती आश्चर्यचकित झाली. ती मनात म्हणाली, जो माणूस अनोळखी लोकांची सेवा करतो, ज्यांच्यावर उपचार करतो, त्याच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या सासऱ्यांसाठी जागा नाही. हेमंत मोठ्या आवाजात बोलत होता. तेव्हा रेवती त्याला हात जोडून म्हणाली, जरा हळू बोला. जरा बाबांनी ऐकलं तर ते जिवंतपणे मरून जातील. अखेर त्यांना सुद्धा काहीतरी मान आहे. तेव्हा हेमंत म्हणाला, मान आहे तर मग त्यांनी आपल्या मुलाच्या घरी जाऊन राहावं. इथं जावयाच्या घरी का आलेत ते? पुन्हा एकदा सांगतो, तू नोकरी करत नाहीस. तू काही पैसेही कमवत नाही. मी कमवतो आणि मी ह्या घराचा मालक आहे. त्यामुळे इथे कुणी राहायचं कुणी नाही राहायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझ्याकडे आहे, तुझ्याकडे नाही. एवढं बोलून हेमंत तिथून उठला. रेवतीला विश्वासच बसत नव्हता की ज्या नवऱ्याचे तिला अभिमान आहे, ज्याला ती एवढी इज्जत देत होती, आज तोच नवरा तिच्या नजरेतून पडला होता. आता तिला स्वतःचाच राग येत होता की अखेर तिने तिच्या भावावर आणि नवऱ्यावर एवढा विश्वास का ठेवला? का तिने आपले सर्व पैसे तिच्या भावाला दिले? मुलांच्या जन्मावेळेस हेमंत म्हणाला होता की तू आरामात घरामध्ये राहा, तुला नोकरी करण्याची काही गरज नाही. आता ती माझी जबाबदारी आहे. माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहेस. त्यामुळे मी तुझी काळजी घेईन. तुला काही कमी पडू देणार नाही. आणि या सर्व खोट्या गोष्टींवर रेवतीने विश्वास ठेवला होता, हीच तिची चूक होती. कारण हेमंतने कधी तिला मुले झाल्यापासून काय हवं काय नको विचारलं होतं. त्याला फक्त आपल्या मुलांची काळजी होती. त्याने रेवतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्याला बायको म्हणजे फक्त मुले आणि घरं सांभाळणारी स्त्री असे वाटत होते. त्या रात्री रेवतीला झोप आली नाही. ती विचार करत होती की बाबांना आता कोणत्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे. पण डॉक्टरांकडे जायचे तर पैसे कुठून आणायचे हा एक मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. खरं तर तिच्या अकाउंटमध्ये पैसे तर होते, पण नवऱ्याच्या परवानगीशिवाय ती ते पैसे काढून खर्च करू शकत नव्हती. तिच्या मनात असाही विचार आला की एकदा अमित दादाला बोलून पाहावे की जे पैसे तिने त्याला दिले होते ते आता तिला हवे आहेत म्हणून. विचार करत करत रेवती सोफ्यावर बसली आणि तिथेच तिला कधी डोळा लागला तिला समजलंही नाही. दुसऱ्या दिवशी रेवतीने घरातील नोकरांबरोबर मिळून सर्वांसाठी नाश्ता बनवला. हेमंत नाश्ता न करताच आपला आला आणि तिला न सांगताच निघूनही गेला. तेव्हा रेवती चेहऱ्यावर खोटे हसू आणत वडिलांसाठी नाश्ता घेऊन खोलीत गेली. तेव्हा तिने पाहिले की तिचे बाबा बॅग भरत होते. रेवती म्हणाली, बाबा तुम्ही बॅग का भरत आहात? तुम्ही कालच तर आलात. तेव्हा प्रतापराव हसून म्हणाले, बाळा, लेकीच्या घरी राहणं योग्य नाही. हे बघ, माझ्यामुळे तुझा संसार खराब करू नकोस. अगं मी आणखी किती दिवस आहे? नाही, कुणास ठाऊक नाही. रेवती समजली की काल रात्री हेमंत जे काही बोलत होता ते बाबांनी ऐकलं आहे. बाबा पुढे म्हणाले, बाळा, मी एका वृद्धाश्रमात बोलून ठेवले आहे. ते लोक मला तिथे ठेवून घेण्यासाठी तयार आहेत. तू फक्त एक काम कर, मी तुला पत्ता देतो, मला त्या वृद्धाश्रमात नेऊन सोड, कारण मला इथले रस्ते ठाऊक नाहीत. बाबांचं बोलणं ऐकून रेवतीचे डोळे पाण्याने भरले आणि ती बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, बाबा, आम्ही मुलींनीच हे सर्व का पाहावे? का ऐकावं लागतं हे? मी तुमच्या नजरेस नजरसुद्धा मिळू शकत नाही. मी वर गेल्यावर आईला काय उत्तर देऊ? खरंच रेवतीचा नाईलाज होता आणि त्याहीपेक्षा आणखी ती काय करू शकत होती? तिने टॅक्सी बोलवली आणि वडिलांना सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आली. प्रतापराव रेवतीला म्हणाले, तू काही काळजी करू नकोस बाळा. कधी कधी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तसंही अगं इथे माझ्यासारखीच बरीच माणसे असतील. मी इथे आरामात राहीन. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. माझ्या नातवंडांना नीट सांभाळ आणि स्वतःची काळजी चांगली घे. आणि माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडणार नाही. ते पुढे म्हणाला, आता तू घरी जायला निघ. मी जाईन आतमध्ये. रेवतीने बाबांच्या पायाला स्पर्श केला. बाबा आशीर्वाद देत म्हणाले, रेवा खूप मोठी हो, यशस्वी हो. एवढे बोलून प्रतापराव हळूहळू भिंतीचा आधार घेऊन आत जात होते. रेवती बाबांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. ती आतल्या आत रडत होती. आज तिला का कुणास ठाऊक असे वाटत होते की तिच्या वडिलांना शेवटचे पाहत आहे. बाबा आत गेले आणि रेवती तिच्या गाडीने घरी पोहोचली. ती खूप रडत होती.
आज हेमंत ती येण्याआधीच घरी येऊन बसला होता. तिच्याकडे रागाने पाहत होता. हेमंत म्हणाला, माझ्या जेवणाची काळजी आहे की नाही तुला? ही वेळ असते का घरी येण्याची? तिला खूप राग आला होता. पण तरी ती गप्प राहून नवऱ्याचे बोलणे ऐकत होती. तिला असे वाटले की हेमंतने मला एकदाही फोन करून विचारले नाही की तुझे बाबा कसे आहेत. बाबांना सोडावून यायला उशीर झाला तर यांच्या जेवणाचं पडलं आहे. पण आज ती हेमंतला म्हणाली, काल रात्री तुम्ही माझ्या बाबांबद्दल नको नको ते बोलताना त्यांनी सर्व ऐकले होते म्हणून त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले. त्यांना त्यांच्या लेकीचा संसार खराब होऊ नये असं वाटत होतं. हेमंत म्हणाला, देव पावला आणि बरं झालं गेले ते. किती झालं तरी ते कोणी लेकीच्या सासरी येऊन राहतात का? हेमंत म्हणाला, आता उगाच माझ्याकडे बघू नकोस. पटकन तरी काय ते जेवणाचं बघ. असं बोलून तो निघून गेला. रेवतीने जेवण बनवले. हेमंत आणि मुलांना जेवण वाढले पण ती काही जेवली नाही. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या बाबांचा चेहरा सारखा येत होता. त्यानंतर रेवती 3 दिवस घरामध्ये सारखी रडत होती. पण तिला रडताना पाहून हेमंतला काही फरक पडत नव्हता. रेवतीच्या वृद्धाश्रमात फोन करण्याची हिंमतच होत नव्हती. तिला आतल्या आत वाईट वाटत होतं की एक मुलगी एवढी हतबल होऊ शकते की ती आपल्या घरी आपल्या वडिलांना आश्रयसुद्धा देऊ शकत नाही. तिला वाटले, नवऱ्याला आज माझ्या वृद्ध वडिलांची कीव आली नाही, मग उद्या ते आपल्या पत्नीसाठी सुद्धा काहीच करू शकणार नाही. तिच्या मनात यासारखे अनेक प्रश्न येत होते. त्यामुळे ती बेचैन होत होती. चौथ्या दिवशी साधारण 11 वाजता वृद्धाश्रमातून तिला फोन आला की तिचे वडील प्रतापराव आता या जगात नाही आहेत. रेवतीला तर ह्यावर विश्वासच बसत नव्हता. तिला समजत नव्हते की तिने आता काय करावं. तिने विचार केला, हेमंत रात्री नेहमीप्रमाणे उशिरा येतील. मुले दुपारपर्यंत शाळेतून घरी येतील म्हणून तिने घरातील नोकरांना मुलांना शाळेतून आणण्यास सांगितले आणि ते आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी वृद्धाश्रमात जायला निघाली. रेवती वाटेत खूप रडत होती. ती मनातल्या मनात विचार करत होती, जर हेमंतने काही दिवस माझ्या बाबांना आपल्या घरी ठेवून घेतले असते तर कदाचित आज बाबांचा मृत्यू झाला नसता. जर हेमंतने बाबांना सासरे न समजता एक पेशंट समजून आपल्या घरात आश्रय दिला असता तर आज मी अनाथ झाले नसते. काही वेळातच रेवती वृद्धाश्रमात पोहोचली. वृद्धाश्रमातील मॅनेजर म्हणाला, त्यांच्या लिस्टमध्ये मुलगा, सून आणि जावई हे सर्वजण आहेत. मग तुम्ही एकट्या कशा आलात? ताई, तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? तेव्हा रेवती म्हणाली, माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती 3 दिवसांपूर्वीच मिळाली होती. आता तिला समजले की ह्या जगामध्ये सर्व नाती ही फक्त आपापल्या स्वार्थापुरती मर्यादित असतात. कुणीही कोणाचं नसतं. पण हो, मी देवाकडे एक विनंती नक्की करेन की हेमंत आणि अमित सारखी मुलं देवाने कोणत्याही वडिलांना देऊ नये, कोणाच्याही पोटी देऊ नये. मॅनेजर म्हणाला, ताई काय झालं? तुम्ही असे गप्प का आहेत? इतर लोक येणार आहेत म्हणून थांबलात का? रेवती डोळे पुसत म्हणाली, नाही, मी यांची मुलगी आहे आणि माझ्याशिवाय माझ्या बाबांना कुणीही नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते सांगा, मी करते. तेव्हा मॅनेजरने तिच्या हातात एक लिफाफा दिला ज्यामध्ये प्रतापरावने लिहिलं होतं, बाळा, त्या दिवशी तुझे आणि नवऱ्याचे बोलणे मी ऐकले. त्यांच्यासमोर तू किती विनवणी केली आणि त्यांनी फक्त तुझा अपमान केला. तेव्हा तू मला लाचार वाटलीस. अशी लाचार होऊ नकोस तू. तुझ्यासाठी शिक्षण नावाचं शस्त्र आहे. त्यामुळे माझी एक इच्छा आहे, जोपर्यंत तू या जगात आहेस तोपर्यंत स्वाभिमानाने जग. त्यासाठी सर्वात आधी धीट राहील शिक. तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. तू गावी जाऊन तुझ्या नारायण काकांना भेट, माधव काकांना भेट आणि माझे शिल्लक राहिलेले पैसे आणि आपले गावचे घर विकून तू स्वतःसाठी काहीतरी कर, जेणेकरून तुला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या संपत्तीमध्ये तुझ्या भावाचा काहीही वाटा नसेल. नेहमी आनंद राहा. माझ्या जागा झाल्या. तिचा आत्मविश्वास आला. तिने बाबांचं हे पत्र ऐकून तिचा आत्मविश्वास जागा झाला. रेवतीने अमित आणि हेमंतला तिच्या काकांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सांगितली. ते सर्वजण आले, पण तिने स्वतः बाबांना मुखाग्नी दिला आणि अमितला या सर्व प्रॉपर्टीमधून बेदखल केले. कारण त्याने वेळ नाही म्हणून वडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा येण्यास नकार दिला होता. काही वेळानंतर रेवतीने वडिलांची शेवटची इच्छा तिने अशा प्रकारे पूर्ण केली. तिने गावातील घर चांगल्या किमतीमध्ये विकले आणि त्या पैशामध्ये तिने शहरामध्ये स्वतःसाठी एक घर घेतलं आणि हेमंतला घटस्फोट दिला. जेव्हा हेमंतने तिचे हात जोडून माफी मागितली तेव्हा ती म्हणाली, मी तुला माफ करेन, पण त्या बदल्यात तू माझ्या वडिलांना परत करशील का? तिने आम्ही सोबतचे नातेही तोडून टाकले आणि रेवती आपल्या मुलांसह राहू लागली. ती उच्च शिक्षित असल्यामुळे तिला एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी मिळाली. आज ती एक आत्मनिर्भर स्त्री आहे, जिला कधी एका पुरुषाच्या आधाराची गरज होती.
काही दिवसानंतर तिच्या भावाची कंपनी बंद पडली. त्यामुळे तो बहिणीकडे पैशांसाठी हात पसरू लागला. पण तेव्हा रेवतीने आपल्या भावाला ओळखण्यासुद्धा नकार दिला. तिने वॉचमनला सांगून त्याला धक्के देऊन घराबाहेर काढलं. तर मग मित्रांनो, नेहमी असे का घडते? नेहमी एका पत्नी आणि एका मुलीलाच प्रत्येक परीक्षा द्यावी का लागते? लग्नानंतर मुलगी आपल्या आईवडिलांसाठी काहीच का करू शकत नाही? मुलगी जर लग्न झाल्यानंतर सासू-सासरे तिच्या सासऱ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, काळजी, देखभाल करू शकते, तर मग तिला तिच्या आईवडिलांची जबाबदारी, देखभाल करण्याचा अधिकार का नाही? या कथेवरून प्रत्येक मुलीने हा बोध घेतला पाहिजे की आपण सर्व मुलींनी सर्वात आधी आत्मनिर्भर बनलं पाहिजे, जेणेकरून तिला साध्या साध्या गोष्टींसाठी कोणासमोरही हात पसरावे लागणार नाही. तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीला आपल्या आईवडिलांसाठी अडचणीच्या वेळी त्यांची मदत करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.